नमस्कार. विद्यार्थी जीवनातील नीतिशास्त्राची गरज. विद्यार्थी जीवन हे केवळ अभ्यासाचेच नव्हे तर व्यक्तिमत्व घडविण्याचे, मूल्य शिक्षण घेण्याचे आणि भविष्याची पायाभरणी करण्याचे टप्पे असतात. या कालखंडात मुलांमध्ये जे गुण आणि सवयी निर्माण होतात त्याच त्यांच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देतात. त्यामुळेच विद्यार्थी जीवनात नीतिशास्त्राची अत्यंत महत्त्वाची गरज आहे असे दिसते. नीतिशास्त्र म्हणजे काय? नीतिशास्त्र म्हणजे योग्य अयोग्य, चांगले वाईट यामधील फरक समजून घेण्याचे शास्त्र आहे. हे केवळ विचारांचा विषय नसून आचरणाचा पाया आहे. नीतिशास्त्र विद्यार्थ्याला वैयक्तिक तसेच सामाजिक आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन करते. विद्यार्थी जीवनात नीतिशास्त्राचे महत्त्व. त्यामध्ये एक आहे प्रामाणिकपणा आणि प्रामाणिक प्रयत्न. परीक्षेत कॉपी टाळणे, प्रामाणिकपणे अभ्यास करणे आणि खोटे न बोलणे हे नीतिशास्त्रीय मूल्यांचे उदाहरण आहे. यामुळे आत्मविश्वास आणि स्वाभिमान वाढतो. शिस्त आणि जबाबदारी. वेळेवर शाळेत महाविद्यालयात जाणे, गृहपाठ पूर्ण करणे, शिक्षकांचे व पालकांचे ऐकणे ही शिस्तीची उदाहरणे. जबाबदारी स्वीकारल्याने नेतृत्व गुण विकसित होतात. आदर आणि सहकार्य. शिक्षक, पालक आणि सहअध्यायांप्रती आदर राखणे, मतभेद असले तरी सहिष्णुता बाळगणे यामुळे सामाजिक नातेसंबंध सुधारतात. स्वावलंबन आणि कर्तव्यनिष्ठता. स्वतःच्या कामांची जबाबदारी स्वतः घेणे, कोणत्याही गोष्टीला न घाबरता योग्य निर्णय घेणे ही नैतिकतेची लक्षणे आहेत. कर्तव्यनिष्ठ विद्यार्थीच पुढे चांगले नागरिक होतात. नीतिशून्यतेचे दुष्परिणाम. अभ्यासापासून विचलित होणे, चुकीच्या संगतीमध्ये जाणे, हिंसक किंवा आत्मकेंद्रित प्रवृत्ती निर्माण होणे, फसवणूक, स्पर्धेतील नैतिक अधःपतन, वयात येणाऱ्या संकटांना योग्य प्रकारे सामोरे न जाणे. नीतिशास्त्राचे शिक्षणाचे फायदे. चारित्र्य निर्मितीने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व प्रामाणिक, विश्वासार्ह आणि समंजस बनते. मूल्याधारित निर्णय क्षमतेमुळे योग्य अयोग्य निर्णय घेताना नीतिमूल्य आधारभूत ठरतात. भविष्यासाठी पायाभरणी म्हणजेच उद्याचे डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, नेते या विद्यार्थी वर्गातूनच निर्माण होत असतात. त्यांची नीतिशुद्धता समाजाच्या भविष्यावर प्रभाव टाकते. नीतिशास्त्र शिकण्याचे मार्ग. पालक आणि शिक्षकांचे आचरण. वर्गातून शिकवलेले नीती शिक्षण ही सर्वात प्रभावी गोष्ट आहे. साहित्य आणि कथा यामध्ये रामायण, महाभारत, पंचतंत्र, संत वाङ्मय यातील नैतिक गोष्टी विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव टाकतात. शाळेतील मूल्य शिक्षण, विशेष तास, चर्चा, नाटके, स्पर्धा यांच्या माध्यमातून नीती शिक्षण देता येते. थोडक्यात विद्यार्थी जीवन म्हणजे कोऱ्या पाटीवर लिहिण्याचा काळ आहे. या पाटीवर नीतिशास्त्राची मूल्ये कोरली गेली तर त्यावर आधारित आयुष्य समाजासाठी उपयुक्त ठरते.